आषाढ सुरू झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये तिखट पुऱ्या बनवल्या जातात, गोडही पुऱ्या बनवल्या जातात. पण मी आज तुम्हाला डांगरापासून छान अशा तिखट पुऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला अशा खुसखुशीत आणि 4 ते 5 दिवस आरामशीर टिकतील अशा पुऱ्यांची मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे पावशेर डांगर घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला डांगराचा जो पाठीमागचा कडक भाग असतो तो आपल्याला सुरीच्या साहाय्याने सर्व काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व डांगर व्यवस्थितरित्या सोलून घ्यायचं आहे. आणि पुढेही जे काही थोडंसं असतं बिया वगैरे असतात त्याही आपल्याला सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व डांगर स्वच्छ करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सर्व डांगर स्वच्छ करून घेतलं आणि ते पाण्यात टाकून सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व स्वच्छ धुवून घेतलं. आता आपण हे डांगर थोडंसं हार्ड असतं त्यामुळे आपल्याला हे डांगर सर्वात अगोदर किसून घ्यायचं आहे. इथे आपण डांगर शिजवणार नाही आहे. सर्वात अगोदर आपण हे डांगर किसून घेणार आहोत. सर्वच्या सर्व डांगर किसून घ्यायचं आहे. हे डांगर वजनी प्रमाणात पावशेर घेतलेलं आहे मी. 250 ग्रॅम डांगर आहे. हे सर्व डांगर आता आपण किसून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. सर्वच्या सर्व डांगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 2 अद्रकचे तुकडे टाकून घेणार आहात आणि आपल्याला यात थोडंसं पाणी टाकून अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली पेस्ट तयार झाली पाहिजे. डांगर पूर्णपणे चांगलं बारीक झालं पाहिजे. तुम्ही डांगर बारीक करण्या अगोदर ते सर्व किसून घ्यायचं आहे सुरीने न कट करता, कारण डांगर हार्ड असतं. आता आपण इथे पीठ मळायला घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 मोठी वाटी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे. अंदाजे पोह्याचे 2 चमचे रवा आहे आणि इथे 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच मी इथे थोडासा ओवा घेतलेला आहे. डायजेशनसाठी चांगला असतो आणि टेस्टही खूप छान येते ओव्यामुळे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. त्यामुळे पुरी खूप छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते. 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. इथे तुम्ही कस्तुरी मेथी टाकू शकता, खूप छान लागते कस्तुरी मेथीमुळे. आणि इथे मी लसूण मिरचीची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे. थोडासा हिंग आणि 1 चमचाभर तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे, तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि सर्वच पीठ आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व मसाला त्या पिठाला लागला पाहिजे या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण जे हे डांगराचं वाटण तयार करून ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही इथे लाल मिरची अजून थोडी टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आपण पोह्यांसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता आपण हे पीठ 10 मिनटासाठी रेस्टसाठी ठेवू. 10 मिनटामध्ये आपण त्यात रवा टाकलेला आहे तोही फुलेल आणि अजून थोडंसं घट्ट होईल हे पीठ. तुम्ही बघू शकता 10 मिनटात छान प्रकारे पीठ भिजलेलं आहे. आता आपण याच्या आवडीप्रमाणे छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे या पद्धतीने. किंवा तुम्ही 1 मोठी पोळी लाटून त्याच्याही छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता. या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी इथे थोड्याशा 7-8 लाट्या तयार करून घेतलेल्या आहे. इथे आपण इथे लाटीला थोडंसं तेल लावून इथे पुरी लाटून घ्यायची आहे. इथं पिठाचा बिलकुल वापर नका करू, कारण आपण ते तेल तळल्यामुळे ते तेल खराब होतं आणि आपल्याला ते परत दुसऱ्यांदा रियूज करता येत नाही. या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. जाड जर लाटली तर थोडी नरम होते आणि खूप पातळ लाटली तर पुरी कडक होते. या पद्धतीने मी 7-8 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि तेलाचं टेम्परेचरही व्यवस्थित झालेलं आहे. इथे पहिली पुरी तळून बघायची ती फुलते की नाही फुलत, आपल्याला तिला अजून थोडंसं तापायला हवं हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. मी चेक करून दाखवते तुम्हाला पुरी तेलाचं टेम्परेचर कशा प्रकारे झालेलं आहे. या पद्धतीने अजून तेल थोडंसं गरम हवं होतं. पुरी व्यवस्थित फुगलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला तेल थोडंसं अजून गरम करून घ्यावं लागेल. ही पुरी छान प्रकारे तळल्या गेली आहे, फक्त जास्त फुगलेली नाही. तेल थोडंसं तापून घ्यायचं या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता पुरी किती छान प्रकारे फुलल्या गेली आहे. दोन्ही बाजूनी छान प्रकारे खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे पुरी.
गुलाबीसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आहे, म्हणजे आपली पुरी 4 ते 5 दिवस चांगल्या प्रकारे टिकते. आपण ह्या पुऱ्या प्रवासातही नेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता. अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्हाला मी 2-3 पुऱ्या अजून तळून दाखवते. प्रत्येक पुरी फुगली होती खूप छान प्रकारे आणि खरपूस अशा होत्या ह्या पुऱ्या. खायला तर खूप अप्रतिम लागतात. इथे मी डांगर बारीक करून टाकलेला आहे. कोणी कोणी हे डांगराला कुकरमध्ये 1 शिट्टी घेऊन मग करतात, पण ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान प्रकारे ह्या पुऱ्या होतात. तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि किती टम्म फुगलेल्या या पुऱ्या झालेल्या आहे. एकूण एक पुरी फुगलेली आहे. फक्त आपली पहिलीच पुरी तर तेलाचं टेम्परेचर कमी असल्यामुळे पुरी फुगली नाही, पण सर्वच्या सर्व पुऱ्या खूप छान प्रकारे फुगल्या होत्या. तुम्ही बघू शकता आणि चवीला तर अप्रतिम झाल्या होत्या. धन्यवाद. व्हिडिओ